शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा की सध्याच्या परिस्थितीमध्ये डावणीचा प्रादुर्भाव आणि बरेच लोक त्या ठिकाणी त्रस्त झालेले, जवळजवळ 20 ते 25% क्षेत्रांवरती किंवा 20 ते 25 द्राक्ष टक्केवारीमध्ये द्राक्षाच्या क्षेत्रावरती डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे। आता हा डावणी येण्याची कारण, त्यानंतर आपण याच्यावरती काय उपाययोजना करू शकतो, ही सर्व आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी काका आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा। बाळासाहेब मुरलीधर सोनवणे, मोबाईल नंबर 9689755659। गाव आणि तालुका सांगा। गाव उगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। बरं, आपण एप्रिल छाटणीपासून मार्गदर्शन घेतलं, एप्रिल। बरं, माती परीक्षण करून घेतलं, त्याच्यानुसार नियोजन केलं। मागच्या वर्षी माल नव्हता, हो सगळं केलं। काय अनुभव वाटला? चांगलं आहे ते, त्याच्यामुळे ते बरं आहे। मालाचं काय पोझिशन चांगली आहे मालाची। मागच्या वर्षी काय परिस्थिती होती? मागच्या वेळेस आता काय डाऊनच होतं सगळं, मालच नव्हता। मालच नव्हतं त्याच्यावर। बरं, आम्ही आलो तेव्हा तुम्ही सांगत होते का माल निघाला पाहिजे, माल नाही तर करून काही उपयोग नाही, काय बरोबर आहे? उपयोग नाही। मग आता काय वाटतं आता? आता व्यवस्थित आहे। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, कामकाज जर व्यवस्थित केलं, एप्रिल छाटणीला नियोजनबद्ध कामकाज केलं तर कुठलीही अडचण आपल्याला प्लॉटमध्ये येत नाही। आता राहिला विषय की डावणीचं नियोजन करत असताना आपण कोणती काळजी घेणं गरजेची हे पण समजून घ्या। की एक साधारणतः पोगा अवस्था असेल, अशा पोगा अवस्थेमध्ये तुमच्याकडे दव धुक्याचं प्रमाण जास्त असतं, किंवा त्याचबरोबर आपल्याकडे पावसाचं प्रमाण बरंच होतं, याच्यामुळे आपल्याला डावणीचा प्रादुर्भाव दिसत असेल। परंतु हा डावणी येण्याची कारण पण समजून घ्या की ज्या वेळेस मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डावणीचं नियोजन करत असताना आपल्याला पोगा अवस्थेमध्ये आपल्याला फवारणीचं नियोजन करणं फार गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आपले आंतरपाळी बुरशीनाशक असेल, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट फंगीसाइडची बुरशीनाशक असतील, हे सगळे घेत असताना आपण कोणत्या वेळेला कोणते बुरशीनाशक घेतले पाहिजे हे पण पहिली गोष्ट महत्त्वाची आहे। आपण सुरुवातीला पोगा अवस्थेमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सकाळी त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडण्याच्या अगोदर आपली फवारणी होणं गरजेची। त्याचबरोबर दिवसा जर पाऊस येत असेल तर आपल्याला 5 ते 6 तासाच्या आतमध्ये आपल्याला फवारणी होणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेची राहील। आंतरपाळी बुरशीनाशक मारत असताना आपल्याकडे सूर्यप्रकाश असणं गरजेचं राहील। बऱ्याच शेतकऱ्यांकडे म्हणजे जवळजवळ आपल्याकडे 500-700 प्लॉट मध्ये फक्त 2 ते 3 प्लॉटला त्या ठिकाणी डावणीचा प्रादुर्भाव आलेला आहे। मग आता हा प्रादुर्भाव सुद्धा आला तर प्रत्येक शेतकऱ्यांनी गोष्ट समजून घ्या की जर आपल्याकडून कामकाज नियोजनबद्ध होतंय, सगळं होतंय, परंतु आपल्याकडे डावणी येतोय, डावणी येत असताना सुद्धा आपल्याला त्याचं नियोजन करणं गरजेचं राहतं की आपण फवारण्या टायमिंग घेणं गरजेचं आहे। पाऊस उघडल्याच्या नंतर तुमच्याकडे पोगा अवस्था असेल, त्यानंतर या स्टेजला म्हणजे दोडा अवस्था असेल, अशा अवस्थेमध्ये जर घरामध्ये पाणी जास्त काळ साचून राहिलं, त्यामध्ये हे मणी त्या ठिकाणी पडतात आणि मणी पडल्यानंतर त्या ठिकाणी जखमा तयार होतात। अशा जखमांमध्ये जर आपलं वेळेवर बुरशीनाशक गेलं नाही तरही आपल्याकडे त्या ठिकाणी डावणी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो। आता याच्यासाठीच्या आज ज्यांच्याकडे आलेला असेल याच्यासाठी आपण कोणतं फवारणी नियोजन केलं पाहिजे? एक्सपोर्टचे प्लॉट जरी असतील तरी आपण साधारणतः 25-27 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला 1 एकरसाठी 800 मिली जामप्रो आपल्याला एसएसच्या माध्यमातून एक फवारणी आपण करून घेणं गरजेचे राहील। लक्षात घ्या, व्यवस्थित पद्धतीचं कव्हरेज आपल्याला मिळेल। डावणीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कव्हरेज ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे। जामप्रोची फवारणी आपल्याला एसएसच्या मशीननी जर टाकून घेतली तर आपल्याला कव्हरेज अतिशय चांगलं मिळेल, कारण बऱ्याच वेळेस कव्हरेज न मिळाल्यामुळे सुद्धा आपल्याकडे डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो। मग कव्हरेज घेत असताना सुद्धा आपण ही काळजी घेणं गरजेची आहे। एकरी आपल्याला जर आपल्याकडे घडामध्ये पाणी साचलेलं असेल तर एकरी 500 ते 600 लिटर पाण्याची फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्या। औषधाचं प्रमाण एकरी घ्या, परंतु फवारणी आपण घेत असताना पाण्याचं प्रमाण आपण त्या ठिकाणी जास्त घ्या, जेणेकरून प्रत्येक घडामध्ये आपल्याला औषध त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचेल। आता तुम्हाला जामप्रोची फवारणी 25-27 दिवसाच्या आतमध्ये एसएस मशीननी पहिल्यांदा टाकून घ्यायची। त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला पानांवरती चट्टे दिसत असतील, पांढरी बुरशी त्या ठिकाणी आलेली दिसत असेल, अशा ठिकाणी आपल्याला कोबाल्ट सल्फेट 200 लिटर पाण्यासाठी 25 ग्रॅम, त्याच्यामध्ये Z78 500 ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला चिंब करून घ्यायची। त्यानंतर या 2 फवारण्या आपल्याला कॉन्टॅक्ट फंगीसाइड असेल, आंतरपाळी असेल, या 2 फवारण्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहे। त्याचबरोबर आपण साधारणतः 25-27 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला एक प्रोफायलरची फवारणी सुद्धा करून घेणं त्या ठिकाणी गरजेची राहील। या फवारण्या जर आपण डावणीसाठी व्यवस्थित पद्धतीने काढून घेतल्या तर अडचण येणार नाही। जे प्लॉट पोव्यामध्ये असतील किंवा ज्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणात पानांवरती डावणीची स्पॉट दिसत असेल, अशा ठिकाणी तुम्हाला आंतरपाळी बुरशीनाशकामध्ये सिंजेंटा कंपनीचं ऑरंडिस अल्ट्रा 280 मिली प्रति एकर या प्रमाणात सुद्धा आपण फवारणी करून घेणं गरजेची। परंतु आता या सर्व फवारण्या करत असताना आपल्याला पाण्याचा पीएच व्यवस्थित पद्धतीने करून घेणं गरजेचं आहे।
ज्या प्लॉटांमध्ये किंवा ज्या पाण्यामध्ये तुमचं सोडियमचं क्लोराईडचं प्रमाण एक्सेस असेल, ज्या ठिकाणी पाण्याचा TDS वाढलेला असेल, अशा ठिकाणी आपल्याला आंतरफाळी बुरशीनाशकांचे रिझल्ट त्या ठिकाणी येत नाही. ही पण गोष्ट पहिले समजून घ्या. आपल्याला या आंतरफाळी बुरशीनाशकाचे रिझल्ट मिळवत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं pH करून घेणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी फॉस्फरिक ऍसिडचा वापर करतात, बाकी इतरत्र बऱ्याच कंपन्यांचे त्या ठिकाणी याचा वापर करतात, परंतु आपण चांगल्या क्वालिटीचं कुठलंही pHचं औषध घेऊन आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची. या जर फवारणी आपण pH घेऊन व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर आपल्याकडे डावणीचा प्रादुर्भाव लवकरात लवकर त्या ठिकाणी कमी होईल. त्याचबरोबर आपण याच सोबत ढगाळ वातावरण असेल किंवा आपल्याकडे टेम्परेचर साधारणतः 15, 20, 22, 24, 25 पर्यंत असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बॅक्टेरियांचा सुद्धा वापर करून घेणं गरजेचं राहील. मग त्या ठिकाणी तुम्ही सोडो 200 लिटरला 500 मिली, बॅसिलस 500 मिली ही एक फवारणी आपण करून घेणं गरजेची. त्याचबरोबर ट्रायको असेल, ट्रायकोडर्मा आणि बॅसिलसची सुद्धा आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. या फवारण्या जर आपण एक सायंकाळी, एक सकाळी आणि परत एक सायंकाळी अशा 3 फवारण्या जर व्यवस्थित घेतल्या तर नक्कीच आपल्याला डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल. आलेली बुरशी सुद्धा त्या ठिकाणी जळून जाईल आणि व्यवस्थित पद्धतीने आपण लेबर लावून त्या ठिकाणी आपण ते सर्व पानं बाहेर काढून आपण त्याचा नायनाट त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून डावणीचा प्रादुर्भाव वारंवार त्या ठिकाणी होणार नाही. नाही तर परत पुन्हा त्या ठिकाणी त्याच्यावरती दव दुखत किंवा दव बादड त्याच्यावरती पडल्यानंतर परत पुन्हा आपला डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल किंवा त्याच्यावरती बुरशी त्या ठिकाणी तयार होते. मग याच्यासाठी आपल्याला हे कामकाज व्यवस्थित करणं त्या ठिकाणी गरजेचं राहील. अशाच पद्धतीचं नियोजन आपल्याला करायचं. त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून फॉस्फरस लेवल सुद्धा चांगली ठेवणं गरजेची आहे. मी प्रत्येक वेळेस सांगतो की आपण माती परीक्षण केल्यानंतरच नियोजन आपल्याला कळेल, त्याच वेळेस आपण नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या स्टेजला आल्यानंतर म्हणजे तुम्हाला एक साधारणतः 25-26 दिवसाच्या दरम्यान आपल्याला पानदेट परीक्षण करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला झाडातील प्रत्येक अन्न घटकाची लेवल त्या ठिकाणी लक्षात येईल. त्यानुसार आपल्याला फवारणी घेता येतील, ड्रिपचे ऍप्लिकेशन त्या ठिकाणी देता येतील. त्याचबरोबर सोनाका व्हरायट्यांसाठी आता आपण एसएसएनच्या प्लॉटमध्ये उभे आहोत, बरोबर. येस येस. तर सोनाका व्हरायट्यांमध्ये सुद्धा आपल्याला लांबीचं नियोजन करण्यासाठी किंवा इलॉंगेशन चांगलं मिळवण्यासाठी आपल्याला त्याचं नियोजन सुद्धा आपल्याला करता येईल. तर याच्यासाठी पानदेट परीक्षणाला सुद्धा आपण तितकंच महत्त्व देणं सुद्धा गरजेचं राहील. तर शेतकरी मित्रांनो काय करा, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच असणार आहेत. आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर कोणाची अडचणी असतील तर ऑफिसला कॉल करून तुम्ही अडचणी विचारू शकता. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14, 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. काही अडचणी असतील विचारून घेत चला. त्याचबरोबर नवनवीन माहिती तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक व्हिडिओमधून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.